पुढे त्यांनी विविध प्रकारचं संशोधनही केलं. डॉक्टर शरदिनी डहाणूकर यांच्या समवेत केलेलं क्षारसूत्र तसंच गुळवेलीचं प्लांट टू पिल हे संशोधन, जे सध्या इम्युमॉड या नावाने बाजारात प्रसिद्ध आहे. त्यांच्या या संशोधनासाठी त्यांना अगस्तिनो ट्रॅपॅनी आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आणि या दोघांच्या प्रयत्नांमुळेच भारतातील पहिलं आयुर्वेदिक संशोधन केंद्र सुरू करण्याचा मानही मलाच मिळाला. पण एवढ्यावर RDB थांबले नाहीत. लिव्हर सिरोसिस, ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस, अल्सरेटिव्ह कोलायटिस, क्रॉनिक पॅनक्रियाटायटिस, एंडोक्राईन सर्जरीज, करोजिव्ह स्ट्रिक्चर ऑफ इसोफेगस यासारख्या काही बिकट आजारांवर नवीन शस्त्रक्रिया व उपचार पद्धती अस्तित्वात आणल्या. त्यांची ही मोलाची कामगिरी म्हणजे त्यांनी मला आणि देशाला मिळवून दिलेला बहुमानच आहे. पुढे त्यांनी स्कॉटलंडमध्ये उंदरांवर केलेल्या संशोधनासाठी त्यांना एमेरिटस प्रोफेसर ऑफ रॅटस नॉर्वेजिकस हे टोपण नाव देण्यात आलं. त्यानंतर सर्वात मानाची समजली जाणारी कॉमनवेल्थ फेलोशिपही त्यांना मिळाली. पुढे 1993 मध्ये HOD म्हणून ते नियुक्त झालेत. तर 2000 साली वयाच्या बंधनामुळे जरी ते निवृत्त झाले असलेत तरी वैद्यकीय सेवा कार्यातून ते कधी निवृत्ती घेतील असं मला तरी वाटत नाही. दरम्यान 1999 मध्ये हाफकिनच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर जठरांत्राचा विकार असलेल्या रुग्णांना विशेष सेवा देता यावी यासाठी त्यांनी सर्जिकल गॅस्ट्रोएंटरोलॉजी हा विभाग विभक्त केला, जो पुढे सुपर स्पेशालिटी विभाग म्हणून अजूनही चालू आहे. त्यानंतर 2003 साली MUHSचं कुलगुरूपदही त्यांनी भूषवलं. RDBंची कमालीची डॉक्टरकी आणि तितकंच कमालीचं व्यक्तिमत्व यामुळे रुग्ण, मित्रपरिवार, विद्यार्थी व संबंधितांशी नेहमीच त्यांचं खूप चांगलं जमतं. यामध्ये अनेक नामांकित व्यक्तिमत्वांचाही समावेश होतो. कवी कुसुमाग्रज, संगीतकार सुधीर फडके, डॉक्टर काशीनाथ घाणेकर, पु ल देशपांडे, कवी सुरेश भट, सुदेश भोसले, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, पंढरीनाथ सावंत, रमेश भाटकर, निळू फुले, C रामचंद्रन, दादा कोंडके, विजय देसाई, अश्विन नाईक, रमेशभाई भोगले, त्याचप्रमाणे गेल्या कित्येक वर्षांपासून समाजसेवेत कार्यरत असलेले बच्चूभाई शहा या सर्वांशीच त्यांचे अगदी सलोख्याचे संबंध. एवढ्या वर्षांचा दांडगा व यशस्वी अनुभव जनमानसात पोहोचवण्यासाठी लेखणी हातात घेण्याचा सर्वांचा आग्रह त्यांनी वॉर्ड नंबर 5 KEM लिहून पूर्ण केला, ज्यासाठी त्यांना ज्येष्ठ साहित्यिक मंगेश पाडगावकरांच्या हस्ते पुरस्कारही प्राप्त झाला. मग त्यानंतर पोस्टमॉर्टम, आर्ट ऑफ सर्जिकल क्लिनिकल प्रेझेंटेशन, कंपॅनियन टू सर्जिकल पॅथॉलॉजी, आरोग्यासंबंधीची लोकसत्तामधील सिरीज व ते रूपांतरित करण्यात आलेलं स्वास्थ्यवेद अशी अनेक पुस्तकं ज्यांनी लिहिली, सर्वोत्तम विद्यार्थी पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, मॅन ऑफ द इयर पुरस्कार, आउटस्टँडिंग डॉक्टर पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या RDBंच्या यशाचं गूढ ज्यात दडलेलं आहे ते म्हणजे त्यांचं अचूक निदान. मी बापट सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरील माझे सगळे मित्र, समोर बसलेली सगळी माझी 40-50 आणि इथे मुकुंद जोशी जी दिसत आहेत की मुंबईत जेव्हा मी आलो 57 साली तेव्हा माझे पहिले मित्र डॉक्टर मुकुंद जोशी, आणि त्यांची ओळख होण्याचं कारण त्या काळी मला मराठी बोलता येत नसे. आज मी मुख्यत्वे करून माझ्या पुस्तकावर काहीच बोलणार नाही, पण मला आज एका गोष्टीचा खूप आनंद आहे की आज माझी मराठी वाङ्मय मंडळाची सगळी मुलं, म्हणजे ही जी आत्ता चित्रफीत पाहिली तीसुद्धा मला माहीत नव्हती, ती या मुलांनी तयार केली आहे. आणि सुरुवातीला त्यांच्याचपैकी काही ॲक्टर्स त्या चित्रफितीत होते.
खरं म्हटलं म्हणजे त्या मुलांनाही माहीत नाही की यावर्षी मराठी वाङ्मय मंडळाने 50व्या वर्षात प्रवेश केला आहे. 1966 साली जेव्हा डॉक्टर शरदिनी डहाणूकर विद्यार्थिनी होत्या त्यावेळेस त्यांनी हे मराठी वाङ्मय मंडळ सुरू केलं. त्यानंतर मला वाटतं 75-76ला आता जे आमचे डीन आहेत ते मराठी वाङ्मय मंडळाचे सेक्रेटरी होते, ते विद्यार्थी होते. त्यानंतर मग आता जे नाव फार तुम्हाला माहीत आहे ते आनंद नाडकर्णी वगैरे असे बरेच विद्यार्थी झाले. आणि शेवटचा ज्यांनी सेक्रेटरी म्हणून 10 वर्ष इथे गाजवलं, तो आज येऊ शकला नाही, तो म्हणजे अमोल कोले. आता गावागावात ज्याचा शिवाजी म्हणून फोटो लावला तोही आमचाच विद्यार्थी. आणि विशेष म्हणजे ह्या सगळ्याकरता ह्या मुलांनी पुढाकार घेतला. मी मुद्दामून आता इथे उपस्थितांना सांगू इच्छितो की ज्यावेळेस मी या मुलांना विचारलं की तुम्ही कुठून आलात, तर ते म्हणायला लागले लातूर, बीड, परभणी, कराड, कोल्हापूर. मी शोधत होतो मुंबई, ठाणे, पुण्याची कोणी मराठी बोलणारे मुलं दिसतात का, पण मला काय कोण सापडलं नाही. पण ह्या सगळ्या मुलांनीही दुरा हा आमचा गोकुळ हा लातूरचा आहे, तिथले उत्तम वक्ता वगैरे होता. आणि त्याला थोडंसं आता आणि त्याचे गुण इथे दाखवायसाठी म्हणून आता परत मावा आम्ही जोरात करायची सुरू केली आहे. आणि दर महिन्याला काही दिवस तरी त्याला कोणीतरी प्रमुख पाहुणा किंवा वक्ता पुरवण्याचं काम मी घेतलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्यापैकी काही लोक सावध राहा आणि फुकट यावं लागेल. आणि अर्थात ह्यावेळेस ह्या लोकांनी ठरवलं की हे पुस्तक इथेच प्रकाशित व्हावं. आणि म्हणून माझे आत्ता जे माझ्या सर्जिकल गॅस्ट्रोएंट्रॉलॉजीचे प्रमुख आहेत डॉक्टर चंचन कंथारिया, त्यांनी हा पुढाकार घेतला. आणि त्यांनी पुढाकार घेतला म्हणजे त्यांना काही गोष्टी फार आवडतात. एक म्हणजे सगळ्यांना फुलगुच्छ वगैरे वाटणे, आणि दुसरं ही चित्रफीत तयार करणे की जी आजपर्यंत मला माहीत नव्हती, पण हे त्यांना जरा ते कौशल्य आहे त्यांच्याकडे. म्हणून ते मगाशी 2:30 वाजतापासून मला या हॉलमध्येच येऊ देत होते, कारण त्यावेळेस ते ट्रायल घेत होते. म्हणून ते म्हणाले सारखं डीनकडे जाऊन बसा. तर ते मला कळलं आत्ता. पण याच्यात खूप जास्त फार स्तुती केली असं मला वाटलं, पण असो. दुसरं म्हणजे केदार नायगावकर, तो आज इथे बोलायला उभा राहिला आणि इतका वेळ छान बोलला याचंच मला पहिलं आश्चर्य वाटलं. कारण हे जे पुस्तक आहे अचूक निदाने माझ्या मनात खूप वर्ष होतं. माझं पहिलं शास्त्रीय जर्नलमध्ये जे पब्लिकेशन आलं ते 1971 साली आलं. आणि त्यावेळेसपासून तुम्हाला कल्पना आहे आपल्या सगळ्यांना आयुष्यात काही काही प्रसंग किंवा माझ्या बाबतीत तरी रुग्ण हे मनातनं काही जात नाहीत. मात्र त्या रुग्णांकडनं खूप काहीतरी शिकायला तरी मिळालेलं असतं किंवा ते कुठले तरी वेगळे असतात, आपल्याला ते पाहायलाही मिळत नाहीत. आणि अशा रुग्णांबद्दल लिहून कुठेतरी त्यांची माहिती द्यावी आणि लोकशिक्षण व्हावं या तऱ्हेने एक पुस्तक लिहावं असं मनात होतं. पण हे पुस्तक लिहायला आता त्यांनी मगाशी सांगितलं की मी लेखक नाही, मी साहित्यिक तर मुळीच नाही, पण मी भयंकर बोल एवढा माणूस आहे, गोष्टी वेल्हाळ आहे. तुमच्याबरोबर बसलो तर तुमचे 2-3 तास मजेत जातात. आणि फारशी त्याच्यात मी काही फिक्शन वगैरे आणत नाही, जे आहे ते आखो देखा हाल तुम्हाला सांगत असतो. तो कोणी लिहून घेतला तरच ही सगळी पुस्तकं बाहेर पडू शकतात. ते सगळ्या पुस्तकात कोणी ना कोणीतरी शब्दांकन केलं. मात्र ह्या पुस्तकाकरता वैद्यकीय निदान, त्याचे संदर्भ, हे सगळं ज्याला आधी स्वतःला समजेल असा शब्दांकन करता हवा होता. म्हणून हा मेडिकल ट्रान्स्क्रिप्शनिस्ट. आता हा त्या अमेरिकन व्हॉइसमेलमधनं परत पाठवतो इथून. माझे उच्चार हा अमेरिकन वगैरे नाही आहेत, पण याला इतकी त्याची सवय होती की कुठलंही अवघड डायग्नोसिस असो त्याला ते माहीत असायचं. आणि म्हणून केदारनी हे काम अतिशय उत्तम पार पाडलं. आणि एक उल्लेख त्याच्यातून थोडा राहिला
अनिता पाटील म्हणजे प्राध्यापक कुलकर्णींच्या कन्या चंद्रशेखर पाटील कुलकर्णींच्या मोठी बहीण ज्या BA-RC आहेत, त्यांनी थोडं एडिटिंगला मदत केली आणि म्हणून हे पुस्तक आज तुमच्यासमोर आहे. तुम्ही वाचा, आवडलं तर पहा. पण ज्या अर्थी काही भाबड्या लोकांनी पहिली आवृत्ती संपवली त्या अर्थी बरं असावं. इथे 2 व्यक्ती अशा आहेत, त्या फार तरुण आहेत. पहिले आमचे बच्चूभाई शाह, ते फक्त 86 वर्षाचे आहेत. आणि ह्या व्यक्तीबद्दल मी जास्त बोलणार नाही, पण गेले 60 वर्ष तरी परळ लालबागच्या समाजवादी पक्षाच्या मागे, सगळ्या पक्षांच्या मागे कोणी कोणी छोटे मोठे उद्योगपती लागतात, तसे ते छोटे उद्योगपतीच आहेत. पण जे उभे राहिले आणि आजकाल त्यांच्या सगळ्या वर्तुळात जेव्हा समारंभ होतात तेव्हा वर्तमानपत्रातल्या बातमीत निदान आमच्या बच्चूभाई शाहला ज्येष्ठ समाजवादी नेते असे. आणि विशेष म्हणजे 46 वर्षापूर्वी मी त्यांच्या वडिलांचं प्रॉस्टेटचं ऑपरेशन केलं होतं. या गोष्टीला फक्त 46 वर्ष झाले. दुसरे आमचे पंढरीनाथ सावंत हे लालबागचे रहिवासी, त्यांचं एक उत्तम पुस्तक आलं आहे पंढरी गिरण गावातला म्हणून. आणि ते प्रबोधनकार ठाकरेंचे 6 वर्ष लेखनिक होते. आणि नंतर मग बाळासाहेबांचे जवळजवळ त्याच वयोगटातले आहेत, 81 आहेत फक्त. तर ही मंडळी मला जवळजवळ काम करताना गेले 40-50 वर्ष पाहतात. त्याच्यामुळे मला असं वाटलं की हे जर पुस्तक कोणाच्या हस्ते विमोचन करायचं असलं तर ते आमच्या, आता हे बच्चूभाई म्हटल्यानंतर हे माझ्या मोठ्या भावासारखे आहेत, पण जे KEMमध्ये बच्चूभाईंनी एवढं मोठं काम केलं, आपल्यापैकी काहींनी वाचलं असेल, त्यांच्या 60 निमित्त आम्ही एक संयोग ट्रस्ट काढला. कारण त्या तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे एकेकाळी थैल्या बिल्या देत असत, तर तशी थैली गोळा झाली यांच्याकरता. मला काही ते थैल्या बिल्या देणं हे फारसं पटत नव्हतं. मी सांगितलं आपण काहीतरी चांगलं काम करूया. म्हणून इथे रुग्णांच्या नातेवाईकाकरता आम्ही जी सोय केली तिला शरदिनी नाव सावली दिलं, की जिथे आता 75 रुग्णांचे नातेवाईक राहू शकतात, ती पहिल्यांदा आम्ही. आणि त्या संयोग ट्रस्टचे काय म्हणायचं आजन्म अध्यक्ष आमचे बच्चूभाई आहेत. मग आम्ही बरेच उपक्रम इथे राबवले गेल्या 20 वर्षात. आता गिरीश कुबेर खरं म्हटलं म्हणजे ते संपादक व्हायच्या आधी एक संशोधक म्हणून मला जास्त प्रिय आहेत. तुम्ही त्यांची जर पुस्तकं वाचली तर खूप काही संशोधन करून अतिशय सुंदर पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. आता संपादक म्हणून ते लोकसत्तेचे आहेत, खळबळ माजवतात, मुद्दामून तुम्हाला काहीतरी चिडवायला बरंच काही गोष्टी लिहितात, पण निदान लोक रेग्युलरली अग्रलेख वाचायला लागले आहेत लोकसत्तेचा, हे नक्की गिरीश कुबेर. आणि थोडंसं तुम्हाला माहिती आहे आपल्या प्रत्येकाच्या एका ग्रुपमध्ये म्युच्युअल ॲप्रिसिएशन सोसायटी असते, तसे आम्ही दोघं एकमेकाच्या सोसायटीतले आहोत. आज माझे मित्र मनोहर मुद्रस येणार होते, ते मागे जर येऊन बसले असले तर कृपा करून त्यांनी पुढे यावं. KEM हॉस्पिटलमध्ये जे म्हणे समोर ये, ते आत्ता फक्त 84 वर्षाचे आहेत. पण आपल्या इथे जे विद्यार्थी जमलेत किंवा काही डॉक्टर्स आता आहेत आमचे प्राध्यापक, आपल्याकडे ज्या ज्या वेळेस नवीन नवीन विभाग निघाले त्यावेळेस अशी हुशार मंडळी जी त्यावेळेस साधी कुठल्या तरी ॲनाटॉमी फिजिओलॉजी इकडे तिकडे 11वी पास झाले पुढे ऐपत नव्हती, अशा मंडळींना उचललं गेलं. आणि आपल्याकडे पहिल्या बायोकेमिस्ट्री विभागामध्ये एक पुराण पुरुष होते, इथे काही आहेत त्यांचे, LG जोशी उर्फ लखोबा जोशी, की ज्यांनी इथल्या नवीन नवीन तपासण्या सगळ्या त्यांनी स्टँडर्डाईज केल्या त्या काळामध्ये. म्हणजे 76 साली जेव्हा मी इंग्लंडहून आलो
तेव्हा अमायलेज की जे आजकाल तुम्हाला पाठ असतं की ते केल्याशिवाय काही लोकांच्याही पडत नाही निदान ह्याच्यासाठी, पण ते इथे पहिल्यांदा त्यांनी एस्टॅब्लिश केलं. ते लखोबा जोशी आज आपल्यात नाही आहेत. एक्सरे विभागाचे पुराण पुरुष हे आमचे मनोहर मुद्रा. मुकुंद जोशींचा फक्त चेहरा पहा, कारण ते आत्ता सिनियर मोस्ट रेडिओलॉजिस्ट आहेत मुंबईमधले. तर या गृहस्थांनी एक्सरे विभागामध्ये तो काम करायचा. त्या काळी 400 फोटो दिवसाला काढायचा. आणि मुख्य म्हणजे हे सुद्धा ते 16व्या वर्षी ना गोवा संग्रामामध्ये वगैरे भाग घेतलेले स्वातंत्र्य सैनिक पण होते. त्याच्यामुळे सगळी डावी मंडळी ज्यावेळेस कोणालाही पाठवायची के एममध्ये जात म्हणे मन्याला भेट, मग तो रवीकडे घेऊन जाईल, असंच होत होतं. तर आज मला मुद्दा म्हणून असं वाटतं की तो जो आहे तो फुलगुच्छ मनोहरला द्यावा. आणि मी म्हणून या पुस्तकामध्ये 3 तंत्रज्ञांबद्दल लिहिलं आहे. तिसरे एक महाजन म्हणून होते. ज्यावेळेस के दात्यांनी पहिलं ECG मशीन आणलं त्यावेळेस महाजनांना त्या मशीनवर ट्रेन केलं. आणि नंतर महाजनांनी किती पिढ्या तयार केल्या मला माहीत नाही, पण हे कोणाच्याही लक्षात येत नाही की नवीन तंत्र आल्यावर त्याच्या मागे असलेले तंत्रज्ञ कोणालाही माहीत नसतात. डॉक्टराचं सर्टिफिकेट घेऊन तुम्ही घरी येता. मात्र आम्ही बरेच वेळा ECG काढल्यानंतर पहिल्यांदा महाजनांना दाखवायचो, कारण बरेच वेळा कार्डिओलॉजिस्ट चुकायचे पण महाजन चुकायचे नाही. आणि मुद्रसच्या बाबतीत